स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. तर मित्रो, चला सुरू करूया हा महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रो, आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे आपल्या पेपर 1ची जो एप्रिलचा जो पेपर झाला, आपला काल जो पेपर झालेला आहे, या पेपरची मी ॲन्सर की घेऊन आलेलो मित्रो. हो मित्रो, आपल्या जे आता आपल्या जी सेट विभागाची ॲन्सर की आहे तिला यायला जवळपास 1 महिना वेळ लागेल. त्याच्या पहिले मी आपल्या सर्वांसाठी ॲन्सर की घेऊन आलेलो आहे, कारण की मी माझं स्वतःचं सेट आणि नेट काढलेला आहे. त्यामुळे मी हे प्रश्न सोडवू शकतो आणि त्याच्यामुळे मी आपल्यासाठी ही महत्त्वपूर्ण ॲन्सर की घेऊन येत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, संपूर्ण ॲन्सर की बघायची आहे. आपल्याला किती मार्क मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला मला कळवायचं आहे, जेणेकरून मी आपण क्वालिफाय होऊ शकता की नाही हे तिथे रिप्लायमध्ये सांगू शकेल. तर मित्रो, चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रो बघा, हा जो पेपर आहे, हा पेपर क्रमांक म्हणजे पेपर आपला जो सेट आहे, हा पेपर 1चा बी सेट आहे मित्रो. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचा बी सेट असेल त्यांना सरळ क्वेश्चन नंबर चेक करू शकतात. ते सरळ मी जसं सांगितलं तसं त्यांच्या हिशोबाने त्यांचा पेपर ते सेम असेल, त्याच्यामुळे ते सरळ चेक करू शकतात, कारण की हा पेपर सेट क्रमांक बी आहे. तर ज्यांचा बीच्या व्यतिरिक्त असेल त्यांना प्रश्न वाचायचा आहे आणि क्वेश्चनचं उत्तर काय आहे हे चेक करायचं आहे आणि तेच उत्तर आपल्या प्रश्न म्हणजे आपलं ॲन्सर कीमध्ये टॅली करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपले जे मार्क पडतील ते मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, जेणेकरून आपण क्वालिफाय होऊ शकता की नाही होऊ शकत हे तिथे कळू शकेल. ठीक आहे मित्रो, तर चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रो बघा, प्रश्न क्रमांक ए बी सेटमधला हा होता. हा वाचायचा आहे आपल्याला. मी वाचून काही दाखवत नाही, कारण की वाचून दाखवायला जर मी गेलो तर खूप वेळ जाईल आपल्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे वाचून दाखवत नाही आहे. तर आपण स्वतः प्रश्न वाचायचा आहे, कारण की हा रिडिंग कम्प्रेशनवरती प्रश्न आहेत. टोटल जे पहिले प्रश्न 5 आले होते ते रिडिंग कम्प्रेशनवरती आले ते बी सेटमध्ये, त्याच्यामुळे वाचून दाखवणार नाही. बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. म्हणजे 1 नंबरच्या प्रश्नाचं योग्य कोणतं ऑप्शन उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक सी. आणि 2 नंबरचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक ए. 3 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक डी. सी नाही मित्र, डी बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक चौथ्याचं ऑप्शन क्रमांक बरोबर कोणतं? 4 आहे. आपला चौथ्याचं बरोबर कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. 5व्याचं कोणतं बरोबर आहे? तर मित्र ते सी बरोबर आहे. इथून आपले प्रश्न चालू होतात. 6व्या क्रमांका प्रश्न बघा काय विचारलं, खाली कोणत्या प्रकारच्या संदेशांमध्ये स्वीकारण्याकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेल्या अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? तर ती असते मित्र संपूर्ण लेखी शब्द असलेले संदेशामध्ये. जर आपण एखाद्या ठिकाणी लेखी लिहून दिलं तर त्या समोरचा व्यक्ती चुकीचा अर्थ काढण्याची शक्यता कमी असते मित्र. बाकीच्या गोष्टीमध्ये तोंडीमध्ये हावभावामध्ये चुकीचा अर्थ काढण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे मित्र, याचं योग्यता त्यामुळे ए असणार आहे. बघूया पुढील प्रश्न. बघा, 7व्या नंबरचा प्रश्नमध्ये काय विचारलं, असं चिन्ह दिले आहेत आणि याच्यात याला काय म्हणतात विचारलं, त्याला इमोटिकॉन्स असं म्हणतात मित्र. कारण की आपल्या आताच्या काळात जे आपण पाठवतो सगळ्यांना तेच त्यांना म्हणतात आपल्याला इमोजीज, आणि हे जे आहेत हे इमोटिकॉन्स आहेत मित्र. पहिल्याच्या काळात जे जुने मोबाईल होते त्याच्यामध्ये इमोटिकॉन्स टाईप करायला लागत होते, आपल्याला बनवायचे होते, हाताने बनवायचे होते आणि मग ते समोरच्याला SMS च्या द्वारे पाठवायचे होते. त्याच्यामुळे याचं नाव आहे इमोटिकॉन्स. त्यामुळे योग्य उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक बी. 7व्याचा ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. बघा, 8व्या क्रमांकाचा प्रश्न, निशब्द शब्दापनामध्ये खालीपैकी कोणती विधान चूक आहे? तर मित्र, विधान क्रमांक बी ही चूक आहे. निशब्द संज्ञापनाचे सुगावे व आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असते. नाही मित्र, निशब्द संज्ञापन हे सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी कठीण असते. त्याच्यामुळे योग्य उत्तर हे आहे, म्हणजे चूक विचारलेलं आहे ना. तर चुकीचा ऑप्शन कुठला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हा चुकीचा आहे. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बघूया पुढील प्रश्न. बघा, हा 9व्या नंबरचा प्रश्न आहे. प्रसार भारती काय आहे? प्रसार भारती मित्र भारत सरकारची शासनाची मालकीची एक सार्वजनिक प्रसार माध्यम सेवा आहे, ज्याच्या अंतर्गत आकाशवाणी, दूरदर्शन आणि सर्व खाजगी चॅनल म्हणजे भारतात जे खाजगी प्रसारण सेवा चालतात त्या संघटना सगळ्या प्रसार भारतीच्या अंतर्गत येतात मित्र. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी ए बरोबर आहे प्रश्न क्रमांक 9चं. बघा, प्रश्न क्रमांक 10 इथे काय दिलेलं आहे, शिक्षक जेव्हा गोल वर्तुळाकारामध्ये बसून विद्यार्थ्यांना शिकवतो त्याच्यात काय होते? तर त्या शिकवण्यासाठी आशयाची प्रभावीपणा वाढते. म्हणून ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर आहे 10व्या प्रश्नाचं. बघा पुढील प्रश्न. आता इथून 5 प्रश्न गणिताचे आहेत. आता गणित जर मी तुम्हाला सोडून दाखवत बसलो तर हा व्हिडिओ खूप लंबा होईल आणि आपल्याला बघण्यासाठी कठीण जाईल. त्यामुळे योग्य उत्तर सांगत आहे, कारण की आता सोडून बघायची काय अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही आहे. आता तुम्हाला सरळ तुमचंच पेपर चेक करायचं आहे, त्यामुळे मी काय सोडून दाखवून तुम्हाला काय अर्थ आहे का? नाही. त्यामुळे योग्य उत्तर तुम्हाला फक्त मी टिक मार्क करून देत आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर आहे 26. 1 ते 51 पूर्ण संख्येचे गणितमध्ये किती असते? तर 26 असते मित्र. जर 10 असेल हा प्रश्न होता, त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 13. बघा, प्रश्न क्रमांक 13 बघा, याचं योग्य उत्तर आहे फक्त एक्स दिलेल्या संख्येचं काय? तर इथं दोन्ही साईडला 8 असल्याने याला भाग जाणार नाही, त्यामुळे याचं फक्त एक्स उत्तर राहील. बघा, 14 नंबरचा प्रश्न काय, एक व्यक्ती जर एक्स या ठिकाणापासून वाय ठिकाणापर्यंत गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे 210 मित्र. त्या कॅल्क्युलेशनमध्ये 210 उत्तर हे कॅल्क्युलेशन पूर्ण दिलेले आहे. ठीक आहे, बघू शकता पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न गणिताचा. एका जंगलामध्ये चालू असलेल्या 64 हरिणांपैकी तिथे टोटल निघते 486, हे तिथे पूर्ण टोटल आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मित्र. बघा, इथून आपले पुढचे प्रश्न चालू होतात. बघा काय विचारलं आहे, खालील विधानात आधार म्हणजे हे कोणतं आहे? ते गोल करून आपल्याला एक प्रश्न सोडवायचे आहेत.
तर हा प्रश्न बघा, काही वाघ हे बकरे आहेत. आता काही वाघ हे बकरे आहेत बघा, हे बकरे आणि वाघ, तर इथं काही वाघ तर बकरे आहेत बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर म्हणजे निकष क्रमांक 1 तर बरोबर आहे. ठीक आहे. विधान क्रमांक 2 बघावा काय, सर्व राजकीय नेते बुद्धिमान आहेत. तर मग सर्व आहेत तर काही कशाला असणार आहेत, काही असले, काही जर शब्द वापरला आपण, तर काही जर राजकीय नेते बुद्धिमान असा शब्द वापरला तर काही मूर्ख होतील. त्याच्यामुळे इथं काही वापरू शकतो आपण शब्द नाही, कारण की वरती उत्तर काय, विधान काय आहे, विधान म्हणजे खरं असते, हे खरं आहे, ही त्रिकाल सत्य आहे. तर त्रिकाल सत्य काय की सर्व राजकारणी नेते बुद्धिमान असतात. त्याच्यामुळे जर सर्व नेते बुद्धिमान असतात तर इथं काही हा शब्द आपण वापरू शकत नाही, कारण की काही नेते जर बुद्धिमान वापरलं तर काही बुद्धू किंवा काही मूर्ख आहेत असं म्हणू शकते. त्याच्यामुळे याचं ऑप्शन क्रमांक ए हेच उत्तर बरोबर आहे, म्हणजे फक्त एक हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे निकष क्रमांक 1 हाच बरोबर आहे. त्यामुळे योग्य उत्तर कुठलं राहील, तर योग्य उत्तर आहे मित्र ऑप्शन क्रमांक 1 फक्त 1. प्रश्न क्रमांक 17 बघूया. काही बस बसस्थानकासमोर तोंड करून उभ्या आहेत. आता हे बसचं सिरियल वाईज लावलेलं आहे, त्या सिरियल वाईजमध्ये नाशिक हे उत्तर बरोबर आहे, कारण की सिरीज लावून आता समजून सांगायला आपल्याला इतका वेळ नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे, म्हणजे नाशिक. बघूया पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये जे हे आपला जो प्रश्न आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, IMPR सॉरी. त्यामुळे याचं उत्तर योग्य उत्तर आहे डी, ऑप्शन क्रमांक डी. 18 क्रमांक प्रश्नाचा ऑप्शन होता, उत्तर आहे डी. आता मित्र मी आपल्याला याच्यात फक्त प्रश्न आन्सर की देत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला समजून सांगत बसत नाही आहे, तर तुम्हाला काही समजून करून सांगत नाही असं. आता स्पेसिफिक आता हे तर गेला नेटसाठी, मी ते स्पेसिफिक समजून सांगण्यासाठी एक सिरीज आणणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये समजून सांगेल. बघूया पुढचा 19 नंबरचा प्रश्न. बघा आन्सर की देतं, तर मग तुम्हाला फक्त आन्सर देणं मला काम आहे. तर इथे याचं ऑप्शन आहे 879, हे याचं योग्य उत्तर आहे मित्र 19 नंबरचं. आता दक्षिणेकडे तोंड करून 15 विराट, म्हणजे ह्याचं उत्तर आहे पश्चिमेच्या 25 मीटर मित्र, 20 क्रमांकाचा ऑप्शन. त्यानंतर बघा हे पण प्रश्न गणिताचे आहेत, याचं उत्तर पाहून घ्या. 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 25%. 22 नंबरच्या याचं उत्तर आहे इंग्लिश. बघा दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त येतात, बघा इथे दिल्लीमध्ये सगळ्याच प्रकारचे कोणते प्रकारचे असतात, 8.7, म्हणजे इंग्लिश प्रकारचे जे आहेत काय म्हणतात त्याला, प्रवासी हे जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे इंग्लिश मित्र. ठीक आहे. बघूया पुढील प्रश्न. तर मित्र बघूया पुढील प्रश्न 23 नंबरचा. तर 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 90 डिग्री, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर आहे. त्यानंतर आपला जो 24 नंबरचा प्रश्न आहे, त्याचा योग्य उत्तर आहे 3.10, हे याचं योग्य उत्तर आहे. बघा 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे घातांकी वक्र. इथं चढता क्रम लागतो, त्याच्यामुळे घातांकी वक्र कर्व हा याचं उत्तर बरोबर आहे. त्या इथून आपले जनरल नॉलेजचे प्रश्न होता. 26 नंबरचा प्रश्न बघा काय आहे, कारण कोणती जोडी योग्य आहे, तर योग्य जोडी मित्र आहे KBPS. म्हणजे कसं आहे, डाटा हस्तांतरण वेगाचा, म्हणजे डाटाचा ट्रान्सफरचा वेग जो असतो तो KBPSमध्ये मोजतात. त्यामुळे KBPSचा जो आहे डाटा वेग, हा डाटा ट्रान्सफरचा एक युनिट आहे KBPS, म्हणजे किलोबाईट पर सेकंड्स. हा असा आपला प्रत्येकाचा डाटा मोजण्याचा एक एकक आहे. त्याच्यामुळे बाकीचे जे आहेत हे डिजिटल गिगाहर्ट्झ जे आहे, हे डिजिटल उपकरण नाही आहे, हे डिजिटल जे आपले म्हणजे प्रोसेसिंग असतात त्याचे वेग मोजायचं हे आहे. HD जी आहे ही आपली हार्ड डिस्क आहे, आणि पिक्सल जे आहे हे आपले फोटोचे पिक्सल्स असतात. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत, आणि उत्तर क्रमांक सी हे बरोबर आहे. KBPS हा जो आहे KBPS म्हणजे काय, किलोबाईट पर सेकंद, हा जो आहे हा वेग मोजण्याचा, डाटाचा वेग मोजण्याचा एक एकांक आहे. बघा इथं पुढचा प्रश्न काय, HTTPS. आता आपण HTTPS तुम्हाला समजून सांगतो, पण HTTPS यावेळेस विचारला प्रश्न, तर HTTPS हा याचा एसचा अर्थ काय आहे इथं असं विचारलेला आहे. तर एसचा विषय मित्र आपल्याला जर थोडा आपण विचार केला असता याच्यात, तर एसचा म्हणजे एस म्हणजे सिक्युअर हा शब्दासाठी तिने एस टाकलेला आहे. HTTPचा तुम्हाला अर्थ माहिती होता, हायपर टेक्स्ट प्रोटोकॉल, परंतु एसचा अर्थ काय होता, तो सिक्युअर कनेक्शन जेव्हा असते. बघा तुम्ही जर कुठली सिक्युअर वेबसाईट ओपन केली, तर तिथं तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये लॉकचं चिन्ह येतं, तर ते सिक्युअर वेबसाईट जेव्हा ओपन करतात तेव्हा HTTPS हा स्टार्टिंगला वापरला जातो. त्याच्यामुळे एसचा अर्थ सिक्युअर आहे. बघा पुढील प्रश्न. इंटरनेटवरती खाली डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष हे विचारलेले आहे. तर मित्र याचं ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे, म्हणजे 2001ला विकिपीडिया चालू झाली, 2004ला जीमेल, 2005ला यूट्यूब, आणि 2010ला इंस्टाग्राम. तर हा क्रम जो आहे हा क्रम योग्य आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हा बरोबर आहे मित्र. बघा इथे विचारलेलं आहे, स्वयंमध्ये कुठली संस्था काम नाही करत, तर ती करत नाही मित्र IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे आपल्या स्वयंमध्ये नसते. बाकी या तिन्ही संस्था ज्या आहेत, म्हणजे NIOS, IIMB, CEC, हे तिन्ही संस्था आपल्या स्वयंला सेवा देतात, पण ही जी IISc आहे ही सेवा देत नाही. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे मित्र काय विचारलेलं, नाही विचारलेलं आहे ना, तर मित्र नाही म्हणजे ही नाही देत, म्हणून हा याचं योग्य उत्तर बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 29 नंबरचं. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न जो माझ्या शिकवण्यामध्ये चुकला होता, आपण करेक्शन करून मला पाठवला होता, काही विद्यार्थ्यांनी आपले MCQ सिरीज बघितली असेल तर त्या सिरीजमध्ये हा प्रश्न घेतला होता मी.
वेब 2.0मध्ये UGCचा काय अर्थ आहे? तर मित्रांनो त्याचा आहे अर्थ युजर जनरेटेड कंटेंट म्हणजे UGC. आपल्याला याचं वाटेल की युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन काही विद्यार्थ्यांना टिक मार्क केलं असेल, पण मित्रांनो तसं नाही आहे. याचा वेबच्या अर्थात वेबच्या याच्यामध्ये अर्थ कोणता आहे? युजर जनरेटेड कंटेंट हा याचा योग्य उत्तर आहे मित्र. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हा 30 क्रमांक प्रश्नाचा बरोबर आहे. हा आपला 31 क्रमांकाचा प्रश्न आहे मित्र. बघा संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास धोरण म्हणजे कोणता? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हा MDGs जो आहे हा कधीपर्यंत ठरवला आहे? हा 2000 पर्यंत ठरवला होता मित्र. सॉरी 2000 मध्ये स्वीकारला होता मित्र. व्हॉट इज द टार्गेट युअर फॉर अचिव्हमेंट द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल? तर तो आहे मित्र 2030 पर्यंत सस्टेनेबल गोल त्यांना काय करायचा आहे? युएनची ही एक पॉलिसी आहे, त्याच्यामुळे त्या 2030 पर्यंत त्यांना हा गोल हासिल करायचा आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33 मध्ये काय विचारला बघा. खाली कोणत्या प्रकार म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग? स्मॉग म्हटलं म्हणजे डोकं स्मॉग आला की स्मॉग म्हणजे दुपट. तर दुपटामध्ये काय होते? डोकेदुखी, डोळे, नाक या घसा या सगळ्यामध्ये जळजळ होते त्या स्मॉगमुळे. तर याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए. हा दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सापडत आहे, त्याच्यामुळे याचं 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे ए आहे. बघा 34 नंबरचा प्रश्न. मातीमध्ये सूक्ष्म जीवाचे संगोपन करण्यासाठी प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मित्र सूक्ष्मजीव अवर्धित करणे, म्हणजे त्यांना काय सेफली हे करणे. त्याच्यामुळे याचं ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे मित्र. प्रश्न क्रमांक 35 बघा. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाच्या कोणत्या घटकाचे थेट विद्युतीय प्रवाह निर्माण करण्यासाठी जबाबदार असतात? म्हणजे सोलर पॅनल असतात, त्या सोलर पॅनलवर जेव्हा तुमचा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्याच्यापासून वीज बनवण्यासाठी कोणतं मटेरियल बरोबर असतं? ते असते अर्धसंवाहक म्हणजे कुठलं? सेमी कंडक्टर मटेरियल मित्र. सेमी कंडक्टर तुम्ही ऐकलं असेल पुष्कळ वेळा. ते सेमी कंडक्टर मटेरियल त्याच्या अंतर असते, त्याच्यामुळे ती वीज निर्माण होते त्यातून. ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर आहे. बघा 36 नंबरचा प्रश्न बघूया. यामध्ये काय सांगितलेलं आहे? पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव व जागृती ज्ञान नव्हे तर ते योग्य अभिव्यक्ती. म्हणजे बघा कसं आहे, आता काही विद्यार्थी पेपर देतात याचा आपल्या एन्व्हायरमेंटचा आणि भुलून जातात, पण त्याचा अर्थ त्याचा त्यांनी काय त्यांच्यापासून काय अभिप्रेत आहे त्यांना, तर त्यांना अभिप्रेत आहे मित्र की जो विद्यार्थी तो पेपर देईल त्याची योग्य अभिवृत्ती म्हणजे त्याची निसर्गाप्रती वागण्याची जी पद्धत आहे ती सुधरेल आणि तो योग्य अभिवृत्तीने वागेल निसर्गासंदर्भात. म्हणून याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे आहे. म्हणजे 36 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. त्यानंतर बघा 37 नंबरचा प्रश्न इथे विचारलेला आहे. शैक्षणिक भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये सामान्यतः खालीपैकी विभाग केले आहेत. तर हे अशा प्रकारे विभाग केले आहेत मित्र शिक्षणामध्ये. वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ आणि ब्रिटिश काळ आणि नंतर सगळ्यात शेवटी स्वतंत्रोत्तर काळ म्हणजे ज्या काळात आपण जगत आहे. ही अशी शिक्षण व्यवस्थेची आपल्या एक मांडणी केली आहे, आपल्या याच्यात विभागणी केलेली आहे मित्र. ठीक आहे अभ्यासक्रमामध्ये. प्रश्न क्रमांक 38 प्रश्न बघूया. आता काय 20 प्रश्न बाकी राहिले. 38 नंबरचा 20 नाही 12 प्रश्न बाकी राहिले मित्र, तर व्हिडिओ सोडू नका, नक्की पूर्ण बघा. 38 नंबरचा प्रश्न बघा. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेला खालीपैकी कोणतं? तर पत्रव्यवहार जेव्हा करतो तेव्हा मार्गदर्शक सूचना आहे तर पत्रव्यवहार आहे. म्हणजे आपण जर इग्नूमध्ये जर कधी पेपर दिले असेल, इग्नू म्हणजे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीवर पेपर दिले असेल, तर बघा ते पेपरद्वारे तुम्हाला म्हणजे पोस्टाद्वारे तुम्हाला पेपर पाठवतात आणि तुम्हाला त्यांच्या केंद्रावर जाऊन ते पेपर सोडून त्याचे उत्तर आपल्याला पोस्टाद्वारे पाठवायचे असतात. तर ते जे आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. मार्गदर्शक सूचना आणि सोडवलेले उत्तर. तेव्हा ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे 38 नंबरचं. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न पाहूया. पहिलं मुक्त विद्यापीठ स्थापना कधी झालं? तर काही विद्यार्थ्यांनी दिल्ली गेलं, कारण की भारतातलं जे पहिलं विद्यापीठ होतं दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकर दिल्लीत नाही कलकत्त्यात होतं, पण त्या लोकांना दिल्ली वाटलं, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी दिल्ली उत्तर दिलं. पण मित्र नाही, म्हणजे जगातलं विचारलं म्हणजे पहिलं विचारलं, जग तर शब्द टाकला नाही पण पहिलं विचारलं तर ते पहिलं आहे मित्र इंग्लंडमधील मिल्टन केनिस ओपन युनिव्हर्सिटी. ही जी आहे ही पहिली ओपन युनिव्हर्सिटी आहे जगातली. ठीक आहे मित्र. बघूया पुढील प्रश्न. मुस्लिम शिक्षण पद्धतीमध्ये मदरसा हे केंद्र असं म्हणले जाते. काही विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण केलं मित्र. प्राथमिक शिक्षण हे मकदममध्ये दिलं आहे. मुसलमानमध्ये एक मकदम नावाचा कन्सेप्ट येतो, त्याच्यामध्ये मकदममध्ये प्राथमिक शिक्षण दिलं आहे. आणि मदरसेमध्ये जसं आपण शाळेत जातो आणि मग कॉलेज जातो, तसंच कॉलेज आणि शाळेमध्ये शब्दाचा फरक आहे. शाळेत आपल्याला लहानपणी शिकवतात, प्राथमिक शिक्षण देतात आणि उच्च शिक्षणासाठी आपल्याला कॉलेजमध्ये जातात. तसंच होतं हे मकदममध्ये हे प्राथमिक शिक्षण द्यायचे आणि मदरशामध्ये हे उच्च शिक्षण द्यायचे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर आहे. उच्च शिक्षण म्हणजे मदरशामध्ये उच्च शिक्षण द्यायचे, म्हणून मुस्लिम शिक्षण पद्धतीमध्ये मदरसा हे उच्च शिक्षणाचे केंद्र समजले जाते. ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर आहे 40 नंबरच्या प्रश्नाचा.
हा बघा 41 नंबरचा प्रश्न. जर अध्यापन स्मृती म्हणजे मेमरी लेवलवरती जर शिकवायचं असेल तर फक्त वास्तविक माहिती फक्त माहिती देतात. म्हणजे गुणाकार भागाकार फक्त म्हणजे बे एक बे बे दोन्ही 4 हा फक्त वास्तविक माहिती फक्त माहिती देतात की बे दोन्ही 4 होतात. त्याचा वापर शिकवत नाही. त्याच्यामुळे फक्त ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे. म्हणजे केवळ एक हेच उत्तर बरोबर आहे मित्र. ठीक आहे. मेमरीमध्ये फक्त काय देतात, वास्तविक फक्त माहिती देतात बस, बाकीच्या पुढं काही शिकवत नाही. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न बघूया. विचारात रिकामी जागा विचारात घेऊन शिक्षकाचे अध्यापन केले पाहिजे. तर मित्र ऑप्शन क्रमांक 2 आपलं ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही बरोबर आहेत. अध्ययन करण्याचे स्वरूप आणि साध्य करायचे उद्दिष्ट या दोन्ही गोष्टींचा विचार करून शिक्षकाने अध्यापन करायची पद्धत कोणती निवडायची आहे हे निवडली पाहिजे मित्र. बघा पुढील प्रश्न 43 नंबरचा. प्रतिभावंत विद्यार्थी मुख्य वैशिष्ट्य कोणते. तर तो कोणाचाही निर्णय आपल्या अंगावर लादत नाही. तो त्याचा निर्णय घ्यायला स्वतंत्र असतो. हा एक प्रतिभावंत विद्यार्थ्याचा एक गुणधर्म आहे मित्र. बघूया पुढे 44 नंबरचा प्रश्न. प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनात्मक भर देण्याकरता गरज असते. तर प्रक्रिया शिक्षणाचे आशय आणि यावर सारखाच म्हणजे प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच भर देण्याची गरज असते मित्र प्रौढ शिक्षणामध्ये. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशय आणि आकलन बाबतीत स्पष्ट कल्पना म्हणजे मूल्यांकन मित्र. तर ते आहे नैदांतिक म्हणजे एखाद्या गोष्टीचं विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलाच्या बाबतीत जर स्पष्ट कल्पना घ्यायची असेल तर त्याला डायग्नोस्टिक करावं लागेल. त्याचं डायग्नोस्टिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं काय प्रॉब्लेम आहे ते समजेल. विद्यार्थ्याचं काय शिकवायसाठी प्रॉब्लेम आहे किंवा विद्यार्थ्याला कसं शिकू शकतो हे डायग्नोस्टिक करून आपल्याला समजते. त्यामुळे योग्य ऑप्शन क्रमांक डी हे आहे. तर प्रश्न क्रमांक 45 ऑप्शन क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे मित्र. 46 नंबरचा प्रश्न बघूया. हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. गुणात्मक विचारलं. गुणात्मक म्हणजे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह विचारलं का नाही, क्वालिटेटिव्ह विचारलं. क्वालिटेटिव्हमध्ये काय तर अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन म्हणजे गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे मित्र. गुणात्मक विचारलं. काही विद्यार्थ्यांनी सांख्यिक शास्त्री असं केलं किंवा डाटा टाकलं तर डाटा नाही मित्र, डाटा हे गुणात्मकमध्ये येते. सॉरी गुणात्मकमध्ये नाही, हे म्हणजे गणात्मकमध्ये येते. हे गुणात्मक आहे. गुणात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह नाही मित्र. ठीक आहे. तर 47 नंबरचा प्रश्न बघूया. ही सकारात्मक संशोधन मर्यादा आहे. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह रिसर्चमध्ये काय मर्यादा येते, ते अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती आहे मित्र पॉझिटिव्ह रिसर्चमध्ये. त्याच्यामुळे फक्त पॉझिटिव्ह रिसर्च जर घेतला आपण म्हणजे फक्त चांगलं असं फक्त पॉझिटिव्ह विचार करतो तर अति जटिल गोष्टी पण आपण एकदम साध्या पद्धतीने सांगू आणि ते चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय होईल, नुकसान होईल समाजात. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे. अति जटिल समस्येला पण पॉझिटिव्ह हे रिसर्च हे एकदम सोपी पद्धतीने घेते. पॉझिटिव्ह म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह पद्धतीनेच पाहिजे. हा 47 नंबरचा प्रश्न होता आपला. बघा पुढील 48 नंबरचा प्रश्न आहे. उदाहरण म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला क्रेडिट देणे. एकदम सोपी भाषेत शब्द आहे हा. उदाहरण या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहीत असतात तर आपल्याला याचं योग्य उत्तर माहीत झालं असतं. कोणत्याही गोष्टीला क्रेडिट देणे म्हणजे माहितीच्या मूळ स्रोत म्हणजे जिथून समजा आपल्याला म्हणजे जिथून आपण हा स्रोत घेतला, समजा आपण गुगलवरून घेतला तर गुगलला आपल्याचं श्रेय देणे, क्रेडिट देणे हेच या उदाहरण शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर 48 नंबरचा. आणि हे आपले 2 शेवटचे प्रश्न आहेत. 49 नंबरचा प्रश्न बघा. रिकामी जागा प्रकारच्या संशोधनात गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट असते. तर ती आहे फॅब्रिकेटेड. आपण ऐकलं असेल फॅब्रिकेटेड वर्क. फॅब्रिकेटेड म्हणजे काय, ते एखाद्या गोष्टीचं चुकीचं फॅब्रिकेशन म्हणजे चुकीचा डाटा किंवा खोटा डाटा संग्रहित करून त्याला संशोधनामध्ये टाकणे याला म्हणतात फॅब्रिकेट. काही विद्यार्थ्यांनी फ्लॅगरिझम केला मित्र. फ्लॅगरिझम हे वाङ्मय चोरी आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा डाटा चोरला आणि ते चेक केलं तर त्याला फ्लॅगरिझम म्हणतात मित्र. पण याचा काय विचारलेला आहे, खोटा डाटा तयार करणे याला काय म्हणतात असं विचारलं तर त्याला म्हणतात फॅब्रिकेशन. म्हणून याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे. 49 योग्य ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक बी मित्र. हा आपला शेवटचा प्रश्न मित्र. बघा शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी तिचे व्यवस्थापन करण्यासाठी कुठला सॉफ्टवेअर वापरला जाते मित्र. ते सॉफ्टवेअर वापरले जाते संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर मित्र. तर मित्र इथं आपली आन्सर की संपलेली आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी आन्सर चेक करायचे आहेत, आपल्या सेटनुसार चेक करायचे आहे आणि आपले किती मार्क पडतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. पेपर 2 आणि पेपर 1 दोघांचे पण सांगायचे आहेत. मी त्याच्यात तुम्हाला त्याच्या रिप्लायमध्ये आपल्याला आपण पास होऊ शकता किंवा क्वालिफाय होऊ शकता की नाही होऊ शकत मी आपल्याला सांगेल. तर नंतर नक्की मित्र कमेंट बॉक्समध्ये आपले मार्क टाका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्र.